नाशिकच्या क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी करंडकाचा साखळी सामना 1 नोव्हेंबरपासून नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर खेळवण्यात येणार आहे। याबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला सचिव समीर रक्टे, खजिनदार हेमंत देशपांडे, चंद्रशेखर दंदने यांच्यासह NDCAचे पदाधिकारी उपस्थित होते। या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, आशिन कुलकर्णी, अंकित बावने, जयदेव उनाडकर, चेतन सकारिया, प्रेरक मंकड यांसारखे आंतरराष्ट्रीय आणि IPL खेळाडू या सामन्यामध्ये खेळणार आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरचा हा 12वा रणजी सामना ठरणार आहे। नाशिकचा खेळाडू रामकृष्ण घोष हा नाशिककरांसाठी आकर्षक ठरणार आहे। या सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असल्याचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा यांनी म्हटले आहे। त्यासोबतच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सामन्याची तयारी पूर्ण झाली असून नाशिककरांनी या सामन्याला उत्स्फूर्त अशी गर्दी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे। क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अनंत कान्हेरे मैदानावर हा 12वा रणजी सामना या ठिकाणी आयोजित होत आहे। 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या रणजी सामन्याचं आयोजन आपल्या अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे। नेहमीचप्रमाणे प्रेक्षकांनी रणजी सामन्याला जी गर्दी केलेली आहे तशीच गर्दी याही सामन्याला मला अपेक्षित आहे। आपण नाशिकला रणजी सामना याच्यासाठीच आयोजित करत असतो का आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळताना बघण्याची संधी ही नाशिककरांना मिळावी। यावेळेस महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। अनेक IPLचे खेळाडू सुद्धा या सामन्यामध्ये खेळणार आहेत। यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही नाशिककरांना या ठिकाणी आहे। सर्व प्रेक्षकांनी हे 4 दिवस या सामन्याचा आनंद घ्यावा आणि असोसिएशनला सहकार्य करावे। सर, प्रमुख आकर्षण कोण राहणार आहे याच्यामध्ये? उनाडकर हा आहे, त्याच्यानंतर पृथ्वी शॉ आपण आहे, ऋतुराज गायकवाड आहे, त्यानंतर साकारिया म्हणून आहे, त्याच्यानंतर जडेजा येण्याची संभावना आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बरोबर IPLचे खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळणार आहे। दोन्ही सामन्यांमध्ये सर दोन्ही संघांकडून किती IPL खेळाडूंचा समावेश होतो? आता बघितलं तर सौराष्ट्रकडनं 5 आहे आणि 9 खेळाडू महाराष्ट्राकडनं। सुरक्षाचं काय? सुरक्षा व्यवस्था नेहमीप्रमाणेच केलेली आहे। फक्त मागच्या वेळेला काही लोक फेन्सच्या वरतून आतमध्ये मैदानामध्ये उतरले। त्याच्यानी काय होतं का त्याच्यानी नाशिकच्या सेंटरच्या बाबतीत त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळे यावेळेस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती एक सुरक्षेची जाळी लावलेली आहे। त्यामुळे यावेळेस कोणालाही आतमध्ये येता येणार नाही। दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।